चला आपण पण पूर्वा दीदी बरोबर टेस्ट घेऊ थोडी दे. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सपरित सरिता चॅनलमध्ये. गुड मॉर्निंग सर्वांना. आपली छान छान दिवसाची सुरुवात झालेली आहे. आजचा दिवस सर्वांना खूप छान आनंदाचा आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना करून आपण आता दिवसाची सुरुवात करूया. तर गुड मॉर्निंग परत एकदा तुम्हाला. आपण आता बाहेरून पेपर घेऊन आलेलो आहे, पेपरवर नजर मारू आणि थोडं रिलॅक्स बसलेलं आहे कारण आपल्याला आज आयता थोडासा नाश्ता मिळणार आहे कारण पूर्वा दीदी बनवणार आहे मॅगी. तर आपण थोडीशी टेस्ट घेऊ, बघू ती कशी व्हेज मॅगी बनवणार आहे. तर तिची ती ही रेसिपी बघू. अगोदर आपण आता पेपरवर नजर मारू. आपण आता पेपर वाचूया. दिव्य मराठी, नाशिक, बुधवार 16 जुलै 2025. सुविचार आलेला इकडे. गोष्ट जशा आहे तशाच बघा, आपण भावनांचा रंग देतो तशा त्या नसतात. अरे वा, छान सुविचार आहे. हे आहे फ्रंट पेज. हा मेन पेपर आहे पूर्ण. आता तो पूर्ण दाखवणं शक्य नाही तुम्हाला, तो मी निवांत वाचते आणि तुम्हाला फक्त असं वरच्यावर थोडंसं दाखवते. स्कूलच्या गाड्या पण येतात ते सकाळी सकाळी. आणि ही आहे पुरवणी, नाशिक जिल्हा. नाशिक काहीशी आपली पुरवणी आहे. बाहेरून गाड्या वगैरे जात आहे त्याचाही आवाज येतोय. आपली देवपूजाही झालेली आहे आणि आपलं प्रतीक दादा स्कूलमध्ये गेलेला आहे. त्याला सकाळी सकाळी आज आपल्या ज्या वाळवणातील चिप्स आणि साबुदाणे पापडी चकली ते बनवलेले आहे ना, तेच दिले तळून तेलामध्ये. कारण तो त्याच आज लवकर सुट्टी होणार आहे ना, 12 वाजेला येऊन लागणार आहे तो. तर तो बोललेला मम्मी थोडं दे काहीतरी. मग ते पापडे वगैरे तळून दिलेले आहे त्याला. तो सकाळी 7लाच जातो आणि मग त्यानंतर आपलं चाललं आहे रुटीन आपले एक 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 आता. तर बघू चला आपण आता पूर्वा दीदी काय करते. भाज्या कट करायचा आवाज येतोय. तर इकडे मॅगीची तयारी चालू आहे. इकडे बघा ती सर्व भाज्या अशा कट करून घेते. काय काय भेटले फ्रीजमध्ये, कोणकोणत्या भाज्या होत्या? शिमला मिरची, कांदा, कोबी आणि टोमॅटो. हां, आणि हे चमच्यामध्ये काय? जिंजर गार्लिक. हां, वाव. तर सुरू. आम्हाला आता तुमची रेसिपी दाखवा. नॅचरल एकदम साधी सिंपल रेसिपी बघू आपण. पहिले गॅस चालू करायचा. एवढं येतं आम्हाला, एवढं पण येत नाही असं काही नाही. त्याच्यावरती कढई ठेवायची, थोडंसं गरम द्यायचं. बरं, जवळ या. जवळ येऊ का? कढईमध्ये काही नाही ना अजून. टाकतोय की थांबा की. बरं बरं. त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल घालायचं. किती टाकायचं? 2 चम्मच. बरं, चालतंय. चांगलीच तयारी करून ठेवली ना काय? भारी. आज तर मला आहे तर माहित आहे नाश्ता. थोडं गरम द्यायचं. मला देशील ना पण थोडीशी? मग देईल ना, नाही तर मग मी आशेवर बसलेली आहे. आता ते तेल गरम होऊ द्यायचं. तशी तुमची कढई ती पातळ याची आहे त्याच्यामुळे पटकन गरम होते ना, त्याच्यामुळे काय नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला जर मॅगी सोबत आवडत असेल तर थोडेसे जिरे घालायचे. आमच्या बाईला असे ते मॅगी मध्ये एकदम थोडेसे मोहरी घालायची. चटपटीत आवडते त्याच्यामुळे ती सर्वच टाकेल आता त्यामध्ये. बघत राहा तुम्ही. त्याच्यामध्ये ही जिंजर गार्लिक पेस्ट टाकायची. ओके. आता घालायचा ओनियन. ओनियन म्हणजे काय? कांदा. चालतंय. लावून घ्या. मिक्स करायचं का चांगलं? अरे वा, वास तर लगेचच छान आलाय. ते जिंजर गार्लिक पेस्टची मस्त सेंट आलाय लगेच. जिंजर गार्लिक पेस्ट ही घरी बनवलेली होती, फक्त चमच्यामध्ये काढली होती. सर्व नॅचरल आणि सर्व घरगुतीचे. बघ, पौष्टिक बनवायची मॅगी खायची पण पौष्टिक खायची. गॅस द्या फुल करून वाटलंस, कारण आम्हाला खूप वेळ उभं राहावं लागेल ना मग तुमची रेसिपी बघायला. एक प्लेट घ्या, तो चम्मच ठेवायला. नाही ना, चालते. भाज्यांवर ठेवता का? प्लेट खराब नाही करायची, भाज्यांवर ठेवायची. कमी भांड्यांमध्ये करताय का? ओके. अगो बाई, बरं. आता 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 तू आणि तूच भांडी घासणार. काय टाकताय त्यानंतर? नाही, थोडासा कांदा होता. कांदा चांगला होऊ द्यायचा का? हो. नंतर बाकीचं आहे का? त्यासोबत नाही होत का हे बाकीची भाजीपाला? होईल, बट कांदा आपल्याला जास्त फ्राय झालेला आवडतो. क्रंची पाहिजे असं थोडासा. जिभेला लय चटके. आणि मग टाकायची शिमला मिरची. अरे वा,
तुमच्या आवडीनुसारच घेऊ शकता, थोडं जास्त किंवा कमी तुम्हाला जसं आवडेल तसं. आमच्या पूर्वा दिदीला शाळेसोबत स्वयंपाकाचंही सर्व येतं बरं का. एखाद दिवशी पुरणपोळी करत असते तेही दाखवेल मी तुम्हाला. अशा मस्त छोट्या छोट्या खूप छान पोळ्या करते ती पुरणपोळ्या. त्याच्यासोबत टाकायची कोबी बघ थोडी आत्ता टाकू, परत नंतर थोडी टाकू. नाही तर मग बघ अंदाजाने नसेल जास्त लागत तर राहू दे, तुला किती पाहिजे मॅगी त्यानुसार. थोडं झाकण ठेवून होऊ दिलं तर 2 मिनिट. टोमॅटो टाकून दे ना. हो टाकते ना, मी बनवते ना माझी रेसिपी. हा तुझी रेसिपी, मी मध्ये मध्ये बोलायला नाही पाहिजे. त्याच्यावरून टोमॅटो टाकला. टोमॅटो पटकन शिजतो त्याच्यामुळे तो नंतर लास्ट टाकला तरी चालतोय, पटकन त्याचं पाणी होतंय. हे बघा करायचं मस्त. हे बघा छान सर्व व्हेजिटेबल एकत्र झालेले. तिच्यासोबत मी पण इंग्लिश बोलते. त्याच्यावरती झाकण ठेवू आपण. चालेल. आणि गॅस कमी करायचा. किती वेळ ठेवायचं? 2-3 मिनिटं. चालेल, मग थांबतो आम्ही आता इथे थोडंसं. आता 2 मिनिटं झाले, आपण उघडून बघू. परत मिक्स करून द्यायचे का? हो चालेल. हा हे व्हेजिटेबल एवढे खूप पण नाही शिजवायचे ना? हां, नॉर्मल थोडं हाफ फ्राय करायचे. हाफ फ्राय करायचे. आणि त्याच्यामध्ये आता मॅगी मसाला आहे, पण थोडेसे घरगुती मसाले पण टाकूया. थोडीशी चिमूटभर हळद, थोडासा लाल मसाला, रेड चिली पावडर, ही काय धना पावडर थोडंसं घालते. हां, आणि ही दुसरी लाल मसाला थोडासा. हो बस एवढंच घालायचं. तेवढं मिक्स करून मस्त. आणि आता हे आणि मिठाचं घ्यावं लागेल बघ. हो, हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हां, आणि आता याच्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ. चालतंय. टेस्टनुसार तुम्हाला हवं तसं मीठ टाकायचं. आणि तुम्हाला जर कोरडी आवडत असेल तर अर्ध्या ग्लासला थोडं जास्त पाणी टाकायचं. आणि जर पाणी म्हणजे तुम्हाला थोडासा रस्सा हवा असेल तर ग्रेव्ही टाईप, तर मग 1 ग्लास पूर्ण पाणी टाकू शकता तुम्ही. ओके, द्या. वाटलं तर अजून टाकूया आपण. मॅगी मसाला आपण मॅगी टाकल्यानंतर लास्टला टाकणार आहे. हां, त्याचा छान फ्लेवर येतो ना, मग लास्टला टाकलं ना त्याची टेस्ट पण वाढते. हे बघा मस्त सूप तयार झालेले आपले, सूप आणि व्हेजिटेबल. हां, याच्यामध्ये मॅगी मसाला ऍड करून तुम्ही हे सूप म्हणूनही पिऊ शकता. मी कधी कधी करते असं. छान लागतं व्हेजिटेबल सूप. व्हेरी गुड, एकदम भारी, टेस्टी पण आणि पौष्टिक पण. तर आता हे याला उकळी द्यायची का? हां, तुम्हाला आणि गॅस दाब फुल करून असं जर थोडंसं आंबट गोड वगैरे आवडत असेल त्याच्यात थोडीशी साखर पण ऍड करू शकता. चालेल. आता याला उकळी द्यायची मग मॅगी का? ओके. हे मॅगीचं पॅकेट आहे 30 रुपयाचं. डबल हे असतात त्याच्यात. आपण त्याच्यातून अर्धीच करणार आहे. असं का बरं करणार आहे? कारण व्हेजिटेबल टाकलेली मॅगी प्रतीकला आवडत नाही, त्याच्यामुळे मग अर्धी तो त्याला साधी करणार आहे. आणि मी मला त्याला नाही असं व्हेजिटेबल टाकलेलं आवडत, त्याला फक्त साधी सिंपल मॅगी. बऱ्यापैकी आपलं पाणी गरम झालेले उकळत आहे, तर त्याच्यात आपण आता ही मॅगी, तुम्हाला जर लांब लांब आवडत असेल तसं सरळ क्रॅश करायची, नाही तर मग अशी मिडलने छोटे छोटे करू शकता तुम्ही. ओके, टाक अजून थोडं. त्याचं असंही नाश्त्याचं मिटलेलं आहे, पण जर आल्यावर मग जेवणाबरोबर बोलला तर मग बनवून देऊ त्याला थोडीशी. तो पण त्याची साधी राहते, त्याची फक्त सूप आणि साधी मॅगी मसाला टाकून तो पण त्याची बनवतो बरं का. त्याला हे व्हेजिटेबल आवडत पण नाही, मग ती बनवता पण येत नाही. आणि याच्यामध्ये असे 2 पॅकेट्स आहेत, तर आपण 1 पॅकेट टाकू, 1 पॅकेट त्याला ठेवू. पाहिलं ना कसं 50-50 मध्ये चाललेलं आहे. हा, त्याला आवडत नाही. आणि आता आपण ऍड करणार आहे हा मॅगी मसाला. लास्ट करताय ना. आणि हा मॅगी मसाला खूप टेस्टी असतो, म्हणून थोडासा आपण खातो. भारी लागतो ना. वरतून टाकला ना त्याचा फ्लेवर पण छान येतो आणि मग कलरही मस्त येतो. हे बघा, मॅगी मसाला हा भेंडीच्या भाजीत जर कोरडी भाजी करता ना त्याच्यात पण टाकून खाल्ला ना खूप. आता ही काय बचत चालली का? हा, थोडंसं पाणी घालून. बघा बघा हे नाटक बघा आता.
आता ते पॅकेट मध्ये पैसे देऊन घेतले, मग ते वाया गेलं पाहिजे. बरं, गुड गर्ल गुड गर्ल. ओके, आता मिक्स करून द्यायची ना. आपली मस्त अशी शिजू द्यायची. शिजू म्हणजे एवढी नाही, बट अजून 5 मिनिट आपण ठेवूया. मग आपली मॅगी रेडी आहे. झटपट आणि टेस्टी टेस्टी आणि पूर्वा दीदीचा आवडता आयटम आहे. अधूनमधून बनवते ती, तिला जेव्हा हवं तेव्हा बनवते. नाश्त्याला जर दुसरं काही बनवलं ते आवडलं नाही किंवा मग खायची असेल तर मग खूप कधीतरी. नाही तर मग ते अगोदर बनवलं तसं व्हेजिटेबल सूप पण बनवून पिते ती, छान लागतं ते पण. ती बनवते त्यावेळेला मला पण टेस्टला देते, त्याच्यामुळे माझी पण हौस होते वेगवेगळे खाण्याची. प्रतीकच्या ह्याच्यातून थोडासा मसाला जोडून घ्या. थोडंसं त्याची मॅगी थोडी आहे ना. आता हे आहे त्याचं, तो बनवून घेऊ. ओके, आपण आपलं झाकून ठेवूयात थोडंसं. हां, थोडं झाकण ठेवायचं ना त्याच्यावर, म्हणजे मग छान तयार होईल ना. 2-1 मिनिटं तरी झाकण ठेवशील ना. हो, आता 2 मिनिटं झाकण ठेवूया. हां, बोल. गॅस कमी करून द्या. चालतंय. ओके, डन. तयार आहे आपली मॅगी. हाफ गॅसवरती जवळपास 4 ते 5 मिनिटं झालेले. आता आपण गॅस बंद करूया आणि वाव, मस्त तयार झाली का मॅगी. तयार आहे. 1 मिनिट. हां, ही आहे प्लेट. आता आपण याच्यात आपल्याला खायला घेऊया. थोडी हलवून घेऊया, म्हणजे जे खाली असं पाणी आणि मसाला असेल ना तो सर्व कोट होऊन जाईल. सगळं मिक्स होतं ते. झटपट तयार होते एकदम. आणि आता ही आहे आपली मॅगी घरगुती व्हेज मॅगी. कधीतरी खाल्लेली चांगली आहे, दररोज खाऊ नका. बघा, खाता त्याच आहे आणि आपल्याला नाही माहिती. महिना झाला असेल आता, खूप दिवसांनी खाते म्हणून एवढी एक्साइटेड आहे. हा आहे चम्मच आणि आपण आता ट्राय करून बघूया. टेस्ट पण करून दाखवता का. वा, इकडे शेजारी रिनोव्हेशनचं काम चालू आहे, त्याचा मशीनचा आवाज येतो मधून मधून, तेवढा स्किप करा. छान झालेली आहे. हो, अशी मॅगी तुम्ही बनवून बघा. बघू, आम्हाला जवळून बघू द्या. छान छान. हे पूर्ण त्याच्यात व्हेजिटेबल पण दिसत आहे. याच्यामध्ये अजून तुम्ही वटाणा, गाजर, अजून काय असेल ते साहित्य टाकू. तुमच्याकडे जे व्हेजिटेबल्स असतील ते टाकू शकता, अजून वाढवू शकता. आणि तुम्ही ते मॅगीच्या ऍड मध्ये बघितलं असेल ना, त्याच्यापेक्षा पण भारी दिसते. असं तरी कॅम्प्युटरने तयार केलेलं असतं, पण आपली रिअल मॅगी. ओके, घ्या मग खा. आम्हाला देता थोडी टेस्ट. घ्या, 1 चमचा घ्या, आम्ही पण खाऊन बघतो. मला फक्त टेस्ट पुरतं एखादं घास फक्त खायची. चला, आपण पण पूर्वा दीदी बरोबर टेस्ट घेऊ. थोडी दे. ओके, मस्त. अप्रतिम अशी मॅगी रेडी आहे. मी बनवली आहे. चला, मी टेस्ट घेतली. खूप छान मॅगी तयार केली तिने, एकदम झटपट आणि म्हणजे कमी वेळात आणि पौष्टिक अशी मॅगी तयार केली. आणि आता ती खाते. मला बस झालं, एखाद 2 घास खाल्लं तरी बसून जातं. मुलांच्या आवडीचा विषय राहतो मॅगी म्हणजे. तर चला. नाही, पण ते मी मला आणलं होतं ना. आता असं कर, बुक्की असं कर, असं कर. तुला आता असं कर, असं कर. याला मारा. ए, त्याच्याकडे पैसे बर का खिशात काय आहे. माझं पैसे देऊन टाका आम्हाला. चॉकलेट भेटलं तुला, पैसे देऊन टाका आम्हाला. विचारतोय बाय आजीला. खिशात टाक बाबड्या. मध्ये घेऊन दे. किती हुशार राहतात लहान बरं. ए, पैसे कोणी दिले. कोणी दिलेले विचारतात. लक्षात ते चॉकलेट मध्ये विसरून गेला तर पैशांना. इतके वर ठेवले. अरे, पैसे पडून गेले वाटतं. पैसे कुठे पण पडून गेले वाटते बघ. खिशात पैसे नाही ना. अरे काय तू 2 रुपयाची चॉकलेट 2 रुपयाची चॉकलेट साठी 20 रुपयाचं नुकसान केलं.
गेले बाबा पडून. आणि पडले का? मग कुठे कुठे आता दादू पण आला स्कूल मधून. नुकसान झालं. याची किती 12:30 सुटते ना? दोघांची 12:30 स्कूल सुटते. पैसे प्रतीक दादा म्हणा माझे पैसे दे. बुक्की मार म्हणजे तुला पैसे मिळेल. पैसे कोणाचे? आता कळालं. काय बाबा कोण घेऊन दिलं तुला पुस्तक? आजीनी. हे काय? ते दाखव काय 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 दाखव. हे बघ हे काय? 2-3 दिवसातच सर्व यायला लागले. अरे वा. हे काय? व्हेरी गुड. पहिल्याने कशा पोरं बरोबर हुशार होऊन जातात. हाच फरक पडतो शाळेत. अजून लहान आहे ना. मिक्स आहे ना. जायचं नांदगावला पण काहीतरी सांगतोय तो. नांदगावला बघितलं असेल त्याने ते पिल्लू बिल्लू काहीतरी. काय सांग पटकन. वाघ. हे काय? झेब्रा. मग येताना सगळं येताना. हे काय? ए असं तुझ्याकडे आहे ना? हे काय? हे नाही नाही ही काय? सायकल नाही तुझ्याकडे? सोड. सायकल अगं त्याची याची असेल ना 3 हे काय? हा बरोबर म्हणून कन्फ्युज झाला तो. आहे ना तुमच्याकडे गाडी? गाडी आहे का पप्पांकडे? हे काय? पेन. नाचतोय खरा मोरा रे मोरा. अरे वा. वा 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 वा. काय वाजवा रे. क्लॅप 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 क्लॅप. देश म्हणजे हिंदुस्तान. देशासाठी पण बावली बावी नको. बावली बोलती नको मला. हाती पेन्सिल पहिला नंबर. आवाज कमी निघतो तुमचा खूप. ताईची गौर मंगळवारी. नाशिकचा बाजार. दत्ताला पेढे गुरुवारी. चणे फुटाणे शुक्रवारी. आरती शाळा. सर्वांना सुट्टी रविवारी. मस्त 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 येतं सर्व. पण मग आणि हळूहळू आवाज काढायचा. ए परत ये बरं का उद्या. येशील ना? आणि कसा आवाज देशील? आवाज कसा देशील? परत एकदा आवाज दे. कसं म्हणशील? पूर्वा दीदी लय भारी आवाज देत होता. मी मागे होती किचन मध्ये. बाय बाय बाय. लांब गेलं हाईट वाढून जाते. चला बाय बाय. हे बघा कपडे सुकले. आज ऊन पडलेलं आहे. बाय बाय. आता तिकडे गेल्यावर आवाज पण निघाला. जवळ आवाज नव्हता निघत. बाहेर आज ऊन पण पडलेले आहे त्याच्यामुळे कपडे बघा पटकन सुकले आणि जास्तीचे कपडे. बाय बाय. हा आता पूर्व दिदी लांब गेल्यावर जास्त आवाज निघतो. आणि बघा आपला प्रतीक दादा पण स्कूलमधून आलेला आहे आणि आत्या त्यांचा नातू आलेला होता. त्यांनाही बाय बाय केलं. चला आता जेवायची वेळ झाली. जेवण करूया.